हॅलो एव्हरीवन, जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला बँकेमध्ये जॉब करायची असेल तर बेस्ट अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 572 जागांसाठी ही मेगा भरती सुरू झालेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण भारतातील ही जाहिरात असल्यामुळे भारतातून तुम्ही कुठूनही बिलॉंग करत असाल तरी सुद्धा तुम्ही इथे इलिजिबल राहणार आहात. मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट पात्र आहेत. आणि हो, जर तुम्हाला तुमची एज 18 असेल आणि तुमची मॅक्झिमम एज 25 असेल तर तुम्ही इथे इलिजिबल राहणार आहात. सोबतच तुम्हाला कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन देखील बघायला मिळणार आहेत. म्हणजे एससी आणि एसटी कॅन्डिडेट करिता 5 वर्षाचे रिलॅक्सेशन, म्हणजेच ते लोक 30 वर्षापर्यंत इथं फॉर्म भरू शकणार आहेत. ओबीसी करिता 3 वर्षाचे रिलॅक्सेशन म्हणजे 28 वर्षापर्यंत कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकणार आहेत. आणि हो, ऑलरेडी लिंक स्टार्ट झालेली आहे 15 जानेवारी 2026 पासून आणि लास्ट डेट तुमची 4 फरवरी 2026 राहणार आहे. फी स्ट्रक्चरची देखील लिंक स्टार्ट झालेली आहे 15 जानेवारी पासून आणि लास्ट डेट 4 जानेवारी 2026 राहणार आहे. सोबतच तुम्हाला 28 फरवरी पासून 1 मार्च पर्यंत एक्झाम डेट सुद्धा डिक्लेअर झालेली आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करून एक्झामसाठी सुद्धा प्रिपरेशन स्टार्ट करायचे आहे. एक्झाम तुमची 2 प्रोसेसने होणार आहे. एक ऑनलाईन टेस्ट आणि दुसरं आहे लोकल लँग्वेज टेस्ट. सर्वात आधी तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे, ज्यामध्ये तुमचे 120 गुणांसाठी 120 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 90 मिनिटाचे टायमिंग तुम्हाला दिलं जाणार आहे. यासाठी तुमचे 4 सब्जेक्ट राहणार आहेत. रिजनिंग करता 30 प्रश्न 30 गुणांकरिता, नंतर आहे इंग्लिश करता 30 प्रश्न 30 गुणांकरिता, जनरल अवेअरनेस करता 30 प्रश्न 30 गुणांकरिता आणि न्यूमरिकल ॲबिलिटी करता 30 प्रश्न 30 गुणांचे, असे एकूण 120 प्रश्न 120 गुणांकरिता राहणार आहेत आणि तुम्हाला 90 मिनिटाच्या टायमिंग इथं मिळणार आहे. या एक्झाममध्ये जर तुम्ही क्वालिफाईड झाला तर यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे. जसं तुम्ही महाराष्ट्रातून बिलॉंग करत असाल तर तुमची मराठी लँग्वेजमध्ये रिटर्न रायटिंग टेस्ट होणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही. फक्त 2च एक्झाम होणार आहेत. 2 एक्झाममध्ये तुम्हाला क्वालिफाईड व्हायचे आहे. त्यानंतर बघा, तुमचं पे स्केल देखील इथं चांगलं राहणार आहे. 24,250 बेसिक सॅलरी तुमची मिळणार आहे आणि इन हँड तुम्हाला 42,029 रुपये विदाऊट HRA मिळणार आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे. चांगलं पे स्केलसुद्धा इथं मिळणार आहे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी. आणि फक्त काम तुमचं सिंपल राहणार आहे. जर तुमचे मोठे अधिकारी आहेत आणि त्यांचे फक्त सिंपल काम असतात, रेकॉर्ड ठेवणे किंवा रेकॉर्ड आणून देणे, पेन आणून देणे, पेन्सिल आणून दिले, सिंपल असं शिपाईचे काम जसं राहते तोच काम तुम्हाला करायचं आहे. तर लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचे आहे. अप्लाय करण्याची जी प्रोसेस आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून सर्वात आधी तुम्हाला जाहिरात वाचून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्याकरता तुमचं नाव, तुमची ईमेल ID, तुमचा फोन नंबर आणि कॅप्चा घालून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचे आहे. आता लक्षात असू द्या, अप्लाय करताना तुमचं इथं ग्रॅज्युएशन नाही पाहिजे. जर तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. अप्लाय करताना तुमचे व्हॅलिड डॉक्युमेंट अटॅच करायचे आहेत, कारण जर इनव्हॅलिड डॉक्युमेंट राहिले तर तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होणार आहे. कारण यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होणार आहे. म्हणून सविस्तरपणे माहिती इथं समजून घ्या, त्यानंतरच अप्लाय करा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, कारण याच्याशी रिलेटेड जर अजून काही इन्फॉर्मेशन मला मिळेल तर लगेचच व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.